अत्यंत महत्त्वाच्या श्रावण महिन्याभर दर सोमवारी ओव्या घ्यायच्या. ओम नमो जी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हिरंबदाता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादिसिद्ध आनंद वनविलासा माया चक्रचडका अविनाशा अनंत विशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्मदाक्षा शुद्ध चैतन्या मनोजदमना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भक्तिमुक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्न दारुण न बाधते कालत्रयी सांकेत्य अथवा हास्य करुण भलत्या मिशे घडो शिवस्मरण न कळता परिसलोहा लागुण जगडता सुवर्ण करीतसे न कळता प्राशिता अमृत अमर काया होत यथार्थ औषध नेनता भक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय मंगलधामा निजजन तारक आत्मारामा चराचर पराकृत कल्पद्रुमा नामा नामातीता हिमाचल सुता मनरंजना स्कंदजनका शबरी ध्वजदहना ब्रह्मानंदा बाललोचना भवभंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशान्ना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजा रंगा गिरीशा धरा धरेंद्र मानसरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडशी निर्धारी तव अपार गुणाशी परोपरी सर्वदा वर्णिती अमनाय नकडे तुझे आदि मध्य अवसान आपणची सर्वकर्ता कारण कोठे प्रगटशी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जाणुनी भक्ताचे मानस तेथेची प्रगटशी जगन्निवास सर्व काळ्या भक्त कार्यास स्वांगे उडी घालिशी सदाशिव ही अक्षरेचारी सदा गुचरी ज्याची वैखरी तो परम पावन अंतरी हो नितारी इतरांते बहुत शास्त्र भक्ती नर प्रायचित्ताचे करती विचार परिशिवनाम एक पवित्र सर्व प्रचित्ता आगडे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत जय जयाजी पंचवदना महापापद्रुम निकुंदजना मदमत्सर काननदहना निरंजना भवहारका हिमाद्री माता गंगाधरा स्वास्यवदना कर्पूरगौरा पद्मनाभा मनरंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिवणेशा नीलग्रीवा हि भूषणा नंदीवहना अंधकमर्दना दक्ष प्रजापती मघभंजना दानवदमना दयानिधे जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वींद्र नंदीवरा त्रिपुरमर्दना कैलासवीरा तुझ्या लीला विचित्र कोटी भानु तेजा अपरमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधिप्रिया भूतादिनाथा मृतामृत त्रयमूर्ती परमानंदा परमपवित्र परत्परा पंचदशनेत्रा पशुपते पयफिनगात्रा परममंगला परब्रह्म जय जय ब्रह्मानंदमूर्ती तो वद्यभुडा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायुपती अगाधनिती कतिलीस जय जय भस्मंदांगा योगी ध्येया भक्तभंगा सकल जनार्दलिंगा नेई वेगी तुझपाशी जेथे नाही शिवाचे नाम तो धिक्क ग्राम धिक्क आश्रम धिक्क गृह पुर उत्तम आणि दानधर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैसा जन्ममृत्यू संसार ज्याशी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकले कडिकाळा जयाच्या शिवनामी भक्ती तयाशी पापे सर्व जडती आणि चुके पुनरावृत्ती केवळ शिवरूप जैसे प्राणियाचे चित्त विषयी गुंते अहोरात्र तैसे शिवनामे जरी लागत तरी मग बंधना कैचे कामकज विदारक पंचानन क्रोध जलद प्रबंधना लोकांधकार चंडकिरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिश शुकुना दम्म नगभेदका सहस्रनयना लोभ महासागर शोषणा अगत्य महामुनिवर्या आनंद कैलास विहारा निगमागमवद्दा दिनोद्वारा दृढमालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिधे धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी पारायण सदाशिव लीलामृत पठना किंवा श्रवणा करती पै सुत सांगे शौनिकाधिका प्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करती त्यांच्या पुण्यास नाही गणती त्रिजगती धन्यते जे करीती रुद्राक्ष धारण त्याचे वंदिती शुक्रध्वीन केवळ तयाचे घेता दर्शन तरती जन तात्काळ ब्रह्मादी चार वर्ण ब्रह्मा
चर्यादी आश्रम संपूर्ण श्री बालवृद्ध आणि तरुण याशी शिवकीर्तन करावे. शिवकीर्तन नावळे अनुमात्र ते जाणवणे अपवित्र. लेजे नहना वशलंकार तरी ते केवळ प्रेतची. जरी भक्षिले मिष्टान्न तरी ते केवळ पशुसमान. मैरुंगेचे व्यर्थ नयन तेचे नेत्र तयाचे. शिवशिव म्हणाती वाचे मोडणार आहे पापाचे. ऐसे महात्मा शंकराचे निगमागम वर्णिती. जो आत्मा सदाशिव ज्याशी वंदिती कमलोद्भव. गयश इंद्र माधव आणि नरादी योगींद्र. तो जगद्गुरु ब्रह्मानंद अर्पणा हृदयाज मिलिंद. शुद्ध चैतन्य जगदादिकंद विश्वंभर दयाब्धी. जो पंचमुख पंचदश नयन भार्गव वरद भक्तजीवन. अगोरो भस्मासुरमर्दन भेदातीत भूपती. तो स्वजन भद्रतारका संकटी रक्षसी भोड्या भाविका. ऐशी कीर्ती अलौकिका गात तसे ब्रह्मांडी. म्हणून भावे तुझ लागून शरण रिगालो असे मी दीन. तरी या संकटातून काढून पूर्ण संरक्षी. शंकर पार्वती पते हर हर महादेव. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय जय भोले शंकर.